दोन्ही एंड आहेत, दोन्ही एंड. नितेश भोईर याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या लीगच्या माध्यमातून. मॅचला होते सुरुवात. पारस निहान 11 आणि त्यांच्या समवेत मात्र खेळतात शिवशंभो एंटरप्राइजेस. टीम ओनर आपण पाहू शकता सन्माननीय करणदादा धस आणि सन्माननीय सचिनजी बागडे आणि त्यांच्या समवेत मात्र पांडुरंगजी बागडे. संघ मालकांचं देखील या स्पर्धेसाठी मात्र स्वागत. विश्वास कोलंबे याचा मात्र पहिला बॉल डॉट येतोय आणि हा सामना मात्र 4 षटकांचा राहील याची मात्र नोंद घ्या. जो संघ मात्र यावेळी मात्र फटका फसला आणि लहू येतोय मात्र चेंडू गाले आणि पहिली विकेट मात्र जातीये. प्रशांत मात्र डगआउटच्या दिशेनं. दुसरा बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. विश्वास कोलंबे खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना P1चं पहिलं षटक हातलत असताना फिंगर रोल करत असताना चांगली गोलंदाजी करतोय. शिवशंभो एंटरप्राइजेसच्या टीमचा हा गोलंदाज आहे आणि सन्माननीय करणदादा धस युवा उद्योजक यांचा संघ आणि सन्माननीय सचिनजी बागडे आणि सन्माननीय पांडुरंगजी बागडे यांचा संघ पारस निहान 11 हा संघ 2 हात वर करून मात्र खेळतोय. नाणेफेक जिंकलाय शिवशंभो एंटरप्राइजेस आणि घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि पहिले 2 बॉल फेकल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मात्र विकेट पाहायला मिळते विश्वास कोलंबे या गोलंदाजाच्या रूपात. आणि पहिला मोठा धक्का दिला प्रशांतच्या स्वरूपात. स्वप्नील तिसरा चेंडू फेस करील. फुलटॉस बॉल आहे आणि गॅप मधला बॉल कव्हर करत असताना परंतु हनुमान येतोय आणि चांगली फील्ड करत असताना तब्बल मात्र 2 धावा पळून काढण्यात यश आलं. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता. धावेत मात्र सी गणेश होतोय. तब्बल मात्र 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खूप चांगलं आयोजन. अगदी चांदई प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले. या पर्वात सगळ्या प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल विश्वास कोलंबे यांचा. डावकऱ्याचा बॉलर. फटका चांगला. बॉल थांबणार नाहीये. ओव्हर द रोप करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या लीगचा येतोय मात्र पहिला षटकार. अगदी पारस निहान 11 या टीमचा येतोय मात्र षटकार. या षटकारानं टीमची धावसंख्या 6 ने फ्लाय होईल आणि धावफलक मात्र 8च्या घरात आहे. 8 धावा धावफलकावरती P1च्या षटकात धावा येणं फार गरजेचं आहे. बॅक टू बॅक मात्र 3 षटकार लगावले तर निश्चितपणे सचिनजी बागडे साहेबांकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज. फक्त 2 षटकार पाहायला मिळतील का? स्वप्नील कोलंबे यांच्या बॅट मधनं गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. पुढचा बॉल षटकार लगावल्यानंतर स्लोवर पद्धतीचा बॉल होता. फील्ड फिंगर रोल करत असताना आणि टीट पॉइंट ऍड उत्तर दिलाय. षटकार लगावल्यानंतर अगदी तंबूचा रस्ता दाखवलाय स्वप्नील कोलंबे याच्या पारीचा अंत. धक्का क्रमांक 2. वैभव थीर या संघाचा संघनायक आता स्वतः स्वप्नीलच्या बारीचा अंत. सर्व प्लेयर मात्र या लीगचा आनंद लुटत असताना स्वतः संघनायक वैभव थेर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. कोणता बॅटर मात्र
सेफरित्या बॅटिंग करत नाहीये. सनीने अजूनपर्यंत एकही बॉल फेस केला नाहीये, तो देखील नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा. आता या संघाचा संघनायक वैभव थेर मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक अगदी 8च्या घरात आहे. खूप चांगलं आयोजन, अगदी कमी वेळात चांदेकरांना खूप चांगलं आयोजन केलं. आणि शेवटचा बॉल या ओव्हरचा. फटका चांगला, धावा मिळतील 6. आल्या आल्या मात्र प्रहार केलाय बॉल वरती आणि हा येतोय मात्र षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या 6ने फ्लाय होईल. धावफलक अगदी 14च्या घरात. कोणती टीम मीटिंग नको, लगेचच मात्र दुसऱ्या एंडला वापर करा आणि बॉलर देखील रेडी ठेवा. तर सन्माननीय मोहनजी धस साहेब येथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील करूया स्वागत. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय अंकुशजी बागडे साहेब देखील आहेत, त्यांचं देखील मात्र करूया स्वागत. आणि जे कोणी चांदेचे ग्रामस्थ असतील त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. आणि सन्माननीय नरेश दादा कोळंबे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती या, तुमचं देखील स्वागत. आणि बाउंड्री लाईनकडे ताबा घ्या. प्रत्येक प्लेयरला विनंती आहे की बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, कारण स्वयंसेवकाचा रोल मात्र घ्या तुम्ही. दुसऱ्या एंडला मात्र वापर होतोय. बॉलर येतोय चिराग कोलंबे आणि त्याच्या विरोधात आता मात्र बॅटिंग करतोय सनी मसने. P1 ची पाबंदी हटवली जाते. 5 प्लेयर मात्र 30 सर्कलच्या मात्र बाहेर आहेत. टीमची धावसंख्या तब्बल 14च्या घरात. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता उमाजी कोळंबे आणि उमाजी धुले आणि त्यांच्या समवेत मात्र लेग पंचांची भूमिका पार पाडतात सागरजी कोळंबे. दोन्ही पंचांचं सहर्ष स्वागत. आणि यावेळी मात्र वाईड यॉर्कर आणि डॉट येतोय. बॉल फॉलोचा सेल्फ डिफेन्स करत असताना डॉट येतोय. चिरागच्या गोलंदाजीचा मात्र पहिला बॉल डॉट येतोय. एक चेंडूच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल 14च्या घरात आहे. आणि 14 धावा फार पुरेशा आहेत, कारण P1च्या षटकात आल्या आल्या मात्र षटकार लगावला. त्यानंतर स्वप्नीलच्या बॅटमधनं या लीगचा पहिला षटकार पाहायला मिळाला. टोटल 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे, अगदी अलोंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत तिथे मिसफिल्ड करत असताना रोशन. तब्बल मात्र 2 धावा मात्र पलून काढण्यात यश आला. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2ने फ्लाय होईल. धावफलक अगदी 16च्या घरात. गौरव येतात. सनी मस्ते स्ट्रायकर एंड वरती आहेत आणि आता पार्टनरशिप करणं गरजेचं. फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत उचलले. झेल अक्षय लोभी येतात स्वतः आणि झेल मात्र पकडली जाते. मोठा झटका मात्र भेटतोय सनी मस्तेच्या रूपात. बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. विराज येत आहेत आणि वैभवच्या सोबत आता मात्र विराज कोलंबे ही जोडसाकली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, कारण धावा बनवणं फार गरजेचं. अक्षय लोभीनं पकडलाय झेल. शिवशंभू एंटरप्राइजेस आणि पारसनेहान 11 असा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये. मिसअंडरस्टँडिंग आणि याचं रूपांतर नक्कीच मिळेल धाव संख्येनं. आड मिळालाय चौकार. 1+4 टोटल 5 धाव संख्येनं मात्र स्कोर कार्ड मात्र वाढला जाईल. टीमची धाव संख्या तब्बल 21 या अंकावरती 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक आनंद लुटत असताना
यावेळी मात्र येतोय डॉट बॉल. मागच्या बॉल वरती मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. 1+4 टोटल 5 धावसंख्या तिथे मात्र खर्च झाल्या आणि आता मात्र येतो डॉट बॉल. टीमची धावसंख्या 21. 4 बॉलचा मात्र खेळ समाप्त झाला. पहिला बॉलर विश्वासनं फक्त 14 धावा दिल्या आणि चिराग आता थोडंसं कमबॅक करत असताना चांगला बॉल टाकला आणि आता येतोय मात्र डॉट बॉल. शेवटचा बॉल. यावेळी मात्र वाईड येतोय. उमाजी धुले चांगला रोल करत असताना फटका खूप चांगला. क्षेत्ररक्षक आहेत मनोज बॉल उचलतील फेकतील तत्पूर्वी मात्र एकच धाव कंप्लीट होते. एक धावसंख्येच्या मदतीने षटक क्रमांक मात्र 2 समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या तब्बल 23. सन्माननीय देवदासजी बागडे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील करूया स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. स्वागत. तेवीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली पारस नेहान या टीमची. अक्षय लोभी येत आहेत गोलंदाजीवरती. एक चांगला ऑलराऊंडर. फील्ड लवकरात लवकर सजवा कारण टाइम खूप कमी आहे आणि आपल्याला जास्त मॅचेस कव्हर करायचे आहेत. कोणताही टाइम लॉस करू नका. लगेचच आपण सामना चालू ठेवा. विराज स्ट्रायकर एंड वरती. वैभव थेरनं फक्त एक बॉल फेस केला आणि तो देखील मात्र षटकार. अजूनपर्यंत नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. जास्तीत जास्त मात्र स्ट्राईक. फटका फसला आणि झेल मात्र टिपली आहे मात्र विश्वास कोलंबे यांना. बॅक टू द डगआउट विराज कोलंबे. स्वतः गणेश कोलंबे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 3 षटकाराला सचिनजी बागडे साहेबांकडून 1000 रुपयाचं मात्र कॅश प्राइज आहे. मॅचला मजा आली कारण वैभव थेर अगदी नॉन स्ट्रायकर एंड वरती या खेळाडूला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्नात असतील. अक्षय लोभी मात्र वाईड फेकतो. पुढचा बॉल.
यावेळी मात्र वन बाउन्स आणि सन्मान्य धीरजी कोळंबे यांना विनंती असेल की आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आणि जे कोणी चांदे गावचे ग्रामस्थ असतील त्यांना विनंती असेल की आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आणि लीगचा आनंद घ्या। पुढचा बॉल फटका खूप चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगला झेल करत असताना मनोज जिरसाल आणि टिपली आहे झेल। न्यू बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये। सचिनजी पाटील मैदानाच्या आतमध्ये। टीमची धावसंख्या तब्बल 24 या अंकावरती आहे आणि शिवशंभू एंटरप्राइजेस हा संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतोय। सन्माननीय करणदादा धस यांचा संघ आणि सन्माननीय सचिनजी बागडे आणि पांडुरंग शेठ बागडे यांचा पारस निहान 11 हा संघ। पंच आमच्याकडे बोलतात हा बॉल मात्र वाईड आहे। धावफलक 25 या अंकावरती आहेत आणि स्वतः यावेळी मात्र वाईड येतोय कारण नो बॉल वन बाउंडची वॉर्निंग दिली होती आणि आता मात्र पंचांचा डिसिजन अंतिम राहील। हा मात्र नो बॉल येतोय फ्रीड असेल या बॉल वरती आणि टीमची धावसंख्या तब्बल 26 या अंकावरती आहे। चौकार येतो या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल 4 ने फ्लाय होईल। धावफलक अगदी 30 या अंकावरती आहे। 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। बॅक टू बॅक 3 शॉट करायला मात्र 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि यावेळी मात्र फटका खूप चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत। 2 धावा मात्र पलून काढण्यात यश आलं। 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 32 या अंकावरती 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। लगेचच मात्र कोणती टीम मीटिंग नको, लगेचच बॉलर रेडी करा। भुंडरे मंडप डेकोरेट लवकरच आयोजकांशी संपर्क साधा। तुमचे फॅन आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत। खूप चांगली कामगिरी केली तब्बल 3 षटकात। अगदी अक्षय लोभी, तदनंतर विश्वास कोलंबे, तदनंतर चिराग कोलंबे आणि टीमची धावसंख्या तब्बल 32 च्या घरात आहे। गौरव कोलंबे येत आहेत मात्र गोलंदाजीसाठी। एंड मात्र चेंज होतोय।
वैभव थेर मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी मात्र यावेळी मात्र विकेट. नो बॉल आहे. ठीक आहे ठीक आहे. धावचीत बाद आहे. बॅटर मात्र बाद असेल. प्रतीक भोईर जात आहेत. नितेश भोईर यांच्याकडून मात्र प्रतीक भोईर साठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा मात्र कॅश प्राइज असेल. धावचीत मात्र बाद होतोय. तब्बल मात्र 2 धावा स्कोर बोर्ड वरती ऍड होतील आणि धावफलक मात्र 34च्या घरात. वैभव थेर डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. दडपण आता मैदानाच्या आतमध्ये. गौरव कोळंबे. जे कोणी प्रेक्षक असतील त्यांनी लगेचच पाहुणे प्रेक्षक असतील तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आणि लीग स्टेजचा मात्र आनंद घ्या. एक चेंडूचा मात्र खेळ समाप्त झाला. पुढचा बॉल. तब्बल मात्र 2 धावा पलून काढण्यात यश आलं. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल 36च्या घरात आहे. 36 धावा. मंगेश कोलंबे यांच्याकडून प्रतीक भोईरसाठी प्रत्येक एक षटकाराला मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि प्रतीक भोईरसाठी मात्र वर्षा होतोय पैशांचा. लगेचच मात्र सुरुवात करा. ड्रिंक्स ब्रेक संपवा लवकरात लवकर, कारण लवकरात लवकर मॅचेस कव्हर करायचे आहेत. दोन चेंडूचा मात्र खेळ समाप्त झाला आणि धावफलक मात्र 36च्या घरात आहे. पुढचा बॉल. चौकार येतो या बॉल वरती. शॉर्ट बॉल होता आणि धावफलक अगदी 4 फ्लाय होईल. 40 धावा. डॉट बॉल येतोय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावफलक एकाच आकड्यावरती स्थिर आहे. 40.
40 धावा आमच्या शेवटचा बॉल बाकी आहे फर्स्ट इनिंगचा. तीन धावा मात्र पलून काढण्यात यश आलं. 44 धावसंख्येचं मात्र टार्गेट आहे. सोम स्वरा 11 आणि त्यांच्या संवेद मात्र खेळतील. साईशा 11 टीमचा कॅप्टन आणि स्वरा 11 या टीमचा कॅप्टन. लगेच नाणेफेकीसाठी या. 5 मिनिटात जो कोणी संघनायक आला नाही का त्याला पेनल्टी 1 षटक कमी. लवकरात लवकर 2 बॅट्समन. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच इंटर व्हा. सन्माननीय गुरुग्राम पंचायतचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हा. अक्षय लोभी आणि शांताराम कोलंबे ही जोड सागली मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक कोलंबे गुणलेखकाच्या समवेत शांताराम कोलंबे. टीमची धावसंख्या तब्बल टार्गेट आहे फक्त 43 धावसंख्येचा. लवकरात लवकर सामना स्टार्ट करा.
लवकरात लवकर स्टार्ट करा. P1 चा पहिला बॉलर येतोय वैभव थेर. 43 धावसंख्यांचा मात्र टार्गेट सेट केलाय आणि त्या टार्गेटला मात्र चेस करण्यासाठी जोडसांगली मैदानाच्या आतमध्ये अक्षय लोभी आणि त्याच्या संवेद मात्र शांताराम कोलंबे. डावक्र्याचा फलंदाज नॉन स्ट्रायकर एंड वरती. पहिला बॉल गणेश धुले इथे उपस्थित आहे. फटका चांगला, धावा मिळतील. षटकार येतोय पहिल्या बॉल वरती. एक चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अक्षय लोभीचा मात्र तडाखा वैभव थेर या गोलंदाजाच्या वरती आणि तब्बल 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल प्रतीक भोईर मात्र झेल टिपली आणि अक्षय लोभीच्या बारीचा अंत. नितेश भोईर कॅश प्राइज लावा लवकर. 100 रुपयाचा प्रतीक भोईरला कॅश प्राइज. हनुमान लोभी प्रत्येक षटकारास हनुमान लोभी याला कल्पेश कोळंबे यांच्याकडून मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज. नितेश भोईर यांच्याकडून मात्र 150 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी. डॉट बॉल येतो. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 6. अक्षय लोभीची मोठी विकेट. यावेळी मात्र येतो वाईड बॉल आणि धावफलक अगदी 7 या अंकावरती. टीमचा स्कोर कार्ड 7. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 43 धावसंख्येचा मात्र पाठलाग करत असताना सुरुवातीच्या या मात्र 7 धावा. P1 चा मात्र पहिलं आठ धावा धावफलकावरती. फील्ड मध्ये विवरचना डावक्राताचा फलंदाज झाला आणि आता फील्ड मध्ये चेंजेस. लवकरात लवकर सामना कव्हर करा. खूप सारा तुम्ही वेळ खर्च करताय. डावक्राताचा फलंदाज सिंगल. एक सिंगल मात्र पाहायला मिळते आणि वैभव थेर या गोलंदाजावरती मात्र आक्रमण चढवल्यानंतर लगेच मात्र वैभव थेरनी विकेट घेतली तर नितेश भोईर यांच्याकडून मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि विकेट घेतलेली आहे. हनुमान लोभी बॅक टू द बॉल आणि न्यू बॅटर येतात. आता चिराग येतात. षटक क्रमांक 1 समाप्त झाला आणि धावफलक अगदी 9च्या घरात आहे. 43 धावसंख्येचा मात्र
वैभव थेरच्या खात्यात मात्र 200 रुपये पोहोचले. प्रशांत गोरे डावकऱ्या हाताचा गोलंदाज आणि डावकऱ्या हाताचा फलंदाज 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवातीच्या मात्र 9 धावा. शांताराम कोलंबे स्ट्रायकर एंड वरती उभा. लवकरात लवकर सामना स्टार्ट करा. यावेळी येतोय मात्र वाईड धावफलक अगदी 10 या अंकावरती. येणारे मात्र 18 बॉल आणि करायचे तर मात्र 33 धावसंख्या. डावकऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहू शकता. शांताराम मैदानाच्या आतमध्ये उभा. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. मिस फिल्डिंग आणि 2 धावा मात्र पळून काढण्यात यश आलं. मंगेश कोलंबे डॉट बॉल येतो. टीमची धावसंख्या 12. धावफलक 12 या अंकावरती. पुढचा बॉल एकच धाव त्या ठिकाणी भेटेल. 1 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 फ्लाय होते आणि धावफलक मात्र पोहोचलाय 13 या अंकावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चिराग कोलंबे स्ट्रायकर एंड वरती उभा. आता फील्ड मध्ये चेंजेस. लवकरात लवकर सामना कव्हर करा. खूप सारा वेळ तुम्ही खर्च करता. खालच्या स्वरूपाला मात्र बॉल राहिला. डॉट बॉल येतो आणि धावफलक 13च्या घरात आहे. तेरा बॉल 31 धावसंख्येची मात्र गरज आहे. यावेळी मात्र वाईड येतो. येणारे मात्र 13 बॉल आणि करायच्या मात्र 30 धावा. पुढचा बॉल यावेळी मात्र वाईड बॉल आहे. येणारे 13 बॉल 29 धावसंख्येची मात्र गरज आहे. फटका चांगला. मिळतील धावा 6. हा ट्रेडमार्क समोरच्या दिशेने हा येतोय मात्र षटकार. येणारे 12 बॉल आणि 23 धावसंख्येची मात्र गरज आहे.
क्षेत्ररक्षण लवकरात लवकर साजवा. नितेश भोईर कडून मात्र कॅश प्राइज येतोय. 2 पंचांपैकी एका पंचांनी डान्स केला आणि मेन सागर कोलंबे यांनी डान्स केला तर नितेश भोईर यांच्याकडून मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज. येणारे 12 बॉल करायच्या त्या मात्र 23 धावा. सनी मस्तीच्या हातामध्ये जबाबदारी दिली आहे, कारण तुमची जर पॉइंट चांगले असेल तर तुम्ही निश्चितपणे टेबल टॉप कराल. हे मात्र सर्व टीमनी लक्षात घ्या. पॉइंट्स ने मात्र संघ वर जातील. येणारे 12 बॉल करायच्या त्या मात्र 23 धाव संख्या. बारा बॉल करायच्या त्या मात्र 23 धावा. यावेळी मात्र वाईट बॉल येतोय आणि आता मात्र 22 धावा करायच्या आहेत. प्रत्येकी मात्र ओव्हर मध्ये 11 धावसंख्येची मात्र गरज आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा मात्र कॅश प्राइज. सन्माननीय संजय दादा कोळंबे दोन्ही बॅट्समन साठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळी मात्र एकच धाव येते आणि टीमची धावसंख्या आता 22 या अंकावरती 23 या अंकावरती 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. लवकरात लवकर सामना स्टार्ट करा. खूप सारा वेळ तुम्ही खर्च करताय. चिरा घेतात कारण षटकार नुकताच अशा बाट मध्ये पाहायला मिळाला. व्हॉलेंटियर्सनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या लवकरात लवकर. लवकरात लवकर मात्र सामना स्टार्ट करा. खूप सारा वेळ घेताय. पंच सक्त ताकीद द्या. येणारे मात्र 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल एकच धाव. 24 धावा. 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलला टीम मीटिंग नको आहे. आपल्याला खूप सारा मॅचेस कव्हर करायचे आहेत. येणारे 10 बॉल करायचे आहेत त्या मात्र 20 धावा. लवकरात लवकर सामना स्टार्ट करा. येणारे मात्र 10 बॉल करायचे आहेत त्या मात्र 20 धावा. एक मोठा फटका आला तर निश्चितपणे मॅचला कलाटणी देऊ शकेल आणि एखादा मात्र विकेट आला तर निश्चितपणे मॅचला ससा बैलाचे मालक यांनी बॉल चांगल्या प्रकारे अडवलाय आणि एकच धाव येते. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 या अंकावरती. आता मॅचला मात्र समीकरण पाहायला मिळेल कारण चिराग कोलंबे स्ट्रायकर एंडवरती उभा. 9 बॉल आणि 19 धावसंख्येची मात्र गरज आहे. टीमची धावसंख्या तब्बल 25.
सन्माननीय रघुनाथजी कोळंबे आणि यावेळी मात्र स्वागताला मात्र येतोय षटकार येतोय आणि निश्चितपणे संजयजी कोळंबे साहेबांचा कॅश प्राइज 100 रुपयाचा होतो प्रत्येक षटकारासाठी आणि चिराग कोळंबेच्या बॅट मध्ये येतो षटकार. पंडितजी जोगले साहेब येथे उपस्थित आहेत आणि सन्माननीय रघुनाथजी कोळंबे साहेब त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून लीग स्टेजची मॅचेस आणि 31 धाव फलकावरती आहेत. प्रत्येक षटकारासाठी मात्र करण धस साहेबांकडून मात्र कॅश प्राइज येईल आणि निश्चितपणे टीमची धावसंख्या 31 8 बॉल 13 ची गरज आहे आणि प्रत्येक षटकारासाठी करण धस साहेबांकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एकतीस धावा आणि फसवा बॉल टाकला आणि घेतली मात्र विकेट. लहू कोलंबे येणारे 7 बॉल येणारे 7 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. लवकरात लवकर सामना स्टार्ट करा. खूप सारा वेळ जर प्रसाद तेर बॅटिंगला गेले आणि त्यांनी षटकार लगावला तर प्रत्येकी षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज अरविंद दुले यांच्याकडून आलेला आहे. येणारे 7 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे आणि लहूनी जर षटकार लगावला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज. आता झेल मात्र टिपली आहे मॅच मध्ये मजा आली आहे आणि लहू मात्र परतीचा प्रवास करत असताना येणारे 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज आहे. येणारे 6 बॉल 13 धावसंख्येची मात्र गरज आहे. 2 मात्र अनुभवी फलंदाज शांताराम कोळंबे आणि विश्वास कोळंबे ही जोड साकली. आता येणारे 6 बॉल आणि 13 धावसंख्ये एकच धाव येते. येणारे 3 बॉल आणि 6 धावसंख्येची मात्र गरज आहे. येणारे 3 बॉल
6 धावसंख्येची गरज आहे. शांताराम कोलंबे मैदानात चितक धरून उभा आहे. येणारे मात्र 3 बॉल 6 धावसंख्येची मात्र गरज आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये. येणारे 3 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे. मिळतील 6 धावा आणि जिंकले वादकरांची दसाहेब यांचा संघ. शिवशंभो इंटरप्राइजेस संघ 2 बॉल राखून जिंकलेत. करंजी धस साहेबांकडून मात्र 400 रुपयाचा कॅश प्राइज प्रतीक भोईरसाठी. 11 बॉल आणि 19 धावसंख्येची रेस मध्ये शांताराम कोलंबे धावताना दिसतील.